कशा गप्पा गोष्टी चालू आहेत बघू शकता. काय गप्पा चालू आहेत एवढ्या? आमच्या गप्पा आमच्या गावाकडल्या गप्पा आहे. गावाकडच्या गप्पा गावाले म्हणा की नाही अलग अलग गाव पण मित्र आहो. म्हणजे भेटताव का बा? रोज भेटतो. गाव वेगळे वेळ कसं भेटतात? तसं आता मी बी येतात रोज मी बी रोज येतो. मोबाईल कशात ठेवा. नाही तुमचं व्हिडिओ कॅसेट करून घेतो की. बरं झाली की माझं बी करा की. मग ही जमाना तुम्हाला चांगला वाटतं का चालू आता? आमचा लय जमाना चांगला आहे. मग कुण्या जमाना राव पहिलेचा काळ तरुणपणाचा तुमचा तरुणपणाच्या बी काळात आमचा का नाही आम्ही चांगल्याच माणसासंग राहिलो चांगल्याच माणसासंग वागलो बी. तुम्हाला काय वाटतं दादा? काय पहिलेचे विचार आता राहिले नाहीत. आताचे विचार पहिले राहिले काळ नाही राहिला ती काळ नाही राहिला. खरेपणाला जागा नाही राहिली. आज खोट्याची दुनिया मी पाहिली. मुखी तोंडात राम आणि कमरेला सुरी. एक दुसऱ्याला वार करी काय करील ज्ञानेश्वरी लढवी त्याची दुनिया खरी. विघ्न संतोष लोकांची वाढत चालली मेजॉरिटी. डिझेल राखेल पेट्रोल गडप करते भाव वाढीसाठी. स्वतः बापुराव कवी करतो म्हणे संकट हाय गरीबाला. आणि शहाणे माणसं तुम्ही पटलं तर होय म्हणा. लय तुम्ही हुशार दिवसाला अभ्यास का? स्वतःचा शाहीर मी सर्वांना जाहीर. दादा सत्य बोलणं माझं जाईल का? आणि पिंजऱ्यामध्ये वाघ अडकलाय डरकाळी फोडता राहील का? बरोबर आहे. वाक्य तुमचं बरोबर आहे एकदम. सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव आणि अज्ञान लोकांची तिकडच धाव. आजकालची मुलं ही कसली कसली कला शिकतात. चित्र संडास मध्येच कोरतात. कोण कोणाला धरला आणि काय काय केलं ते लिहतात. या सर्व गोष्टीला कारण श्रीमा तुम्ही थांबवा नागवेपणा. आणि पटलं तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा. नाही म्हणा. ही मोबाईल निघाल्यापासून वृद्ध मंडळीला घरातील तरुण मुलं बोलणार झाले. एकत्र तर जेवण राहिलंच नाही आता. तिथंच बाबाला आश्रमामध्ये टाकायचं आणि हे आईस करत बसायचं. तुमचं कसं आहे म्हातारपण? माझं म्हातारपण असंच आहे. कसं? कुठे बिस्किट टाकतेस आणि माणसाला भाकर येत नाही हे सध्याचं वास्तव. सध्याचं वास्तव आहे. आमच्या योगात आम्ही गाईला सांभाळलो. सिटीला कुत्रे सांभाळले येतात आणि मायबापाला ना रस्त्यावर टाकायला. मायबापाला सांभाळायचं नाही पण कुत्र्याला भाकर टाकायचं आणि बिस्किट विचारायचं असं चारायचे. आणि मायबापाला आश्रमामध्ये. बरोबर आहे. मला काय म्हणायचे आजोबा, आई वडीलच आपले दैवत आहे. ज्या दिवशी त्याचं लग्न झालं नव्हतं तेव्हा लेकरू आपलं होतं. पण ज्या दिवशी त्याच्या कानावर ना त्या तांदळाचा अक्षदा पडला त्या दिवशी लेकरू आपलं नाहीच. मी सांगतो मला म्हणजे लग्नाच्या अगोदरच मुलगा आपला आपला नंतर बायकोचा जग जाहीर करून सांगायला वादच नाही. खरं बोलणं भोळ वागणं नाही कुणाला जमलं रे. आणि इमान आपलं दिलं समजलं कशात माझं चुकलं. तुम्हाला भरपूर छंद दिसायले तुमचा. हिना तो रंग लाती है. हिना तो रंग लाती है पत्थर पे जाने के बाद आदमी सुर्ख होता है ठोकर खाने के बाद. तुम्हाला तरुणपणात काय छंद होता? मला काहीच नाही. मला गायनाचा छंद होता. गायनाचा एखादा अभंग गवळ हो जमते म्हणा की. मग भारी झाले की. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है. इधर पे सुदामा करीब आ गया है. बराबर में अपने सुदामा बताए चरना आंसुओं से श्याम ने धुलाए. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा ये मेहमान कैसा आज आ गया है. धन्यवाद. गवळण बी म्हणायचे. म्हणा की. तुम्ही लई माझा छंद घेतलो बाबा. छंदच आहे तुमच्यापाशी घेण्यासारखाच आहे आणि तुमचा छंद पाहून मला आनंद वाटायला. माझी गोदडी झाली जुनी तिला हो देहून आणा कुणी. तिला हो देहून आणा कुणी. ती धुतली त्या राजाने हरिचंद्राने तारामतीनी. तिला मळवू नका हो कुणी न माझी
गोधडी झाली जुनी. तुमची जी स्माईल आहे खरंच मला आकर्षित करू राहिली आणि तुम्हाला खूप गुल वाटाले. बोला की. कारण का हजारात एखादा माणूस असते ही कला सगळ्याला अवगत होत नाही. त्याला ईश्वराची देण लागते. मुरलीवर माझा जीव झडे हरीच्या मुरलीवरी जीव झडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे. मला देवानं जन्म घालता चांगल्या रूपानं घातले तर त्याला ना वाईट बी म्हणायचं नाही काहीच म्हणायचं नाही. प्रत्येक जैशी स्थिती आहे तैशा परी राहावे. कौतुकाचे भाऊ पाहे संचिताचे. आपल्या संचितात जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. कुणाला दोष द्यायचा नाही. बायकोला दोष द्यायचा नाही. आपल्या कर्माला दोष द्यायचा. जे गे जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. स्वतःचा शाहीर मी सर्वांना जाहीर. स्वयंपाकाला सुगरण नारी आणि कांदा चिराया नीट बस आणि सांग मर्दनी कांदा चिरताना पाणी डोळ्याला येत कसं. पाहुण्याची स्वभाव कसा आहे यांचा पहिल्यापासून तुम्ही बघितला? लय स्वभाव भारी नंबर 1 आहे का? त्यांचे कोणते गुण आवडतात तुम्हाला? ह्यांचे गुण सगळेच आवडतात मला. मग कधी काय खर्च पाणी करतात का? बरोबर चला चहा पिऊ. संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची संगती करावी सदा सज्जनाची. वाईट बी असलं तर चांगलं म्हणायचं चांगलं बी असलं तर वाईट नाही म्हणायचं. चांगलंच म्हणायचं बस. आणखी लग्नासाठी तरुण मुलाला मुलीच भेटला आता. ही मुलं आहेत आता ती त्यांना वाईट वेश लागल्या त्याच्यामुळे आणि मुली हुशार राहायचा की बाबा कुणा संग लग्न करून घ्यायचं ती ठरवितात. आता काही दिवसांनी मुली बघायला जातील का म्हणतो मुलं. मग मुलं बघायला जातील. मुलीच मुलं बघायला जातील. भैया भैया तुम्हाला एक सांग का मी. कलियोग कलीचा वारा फिरे गर गरा पुरुषाचे वाजल्यात बारा नवऱ्यावर बायकोचा हातोरा हो राम राम. गोरी गोरी बायको दिसते छान गोरी गोरी बायको दिसते छान नवऱ्यावर ध्यान लटका प्रेम लावी नवऱ्याला नवरा तिनं ताबेदार केला टोचली व्यसन बैला हो राम. चांगली संगत मित्राची चांगली म्हणजे काय मैत्री तुमची मैत्री आमची आहेच हो का. रात्री दोघांच्या टोप्या बदला बदलत आता त्यांना दिलो माझी मी घेतलो घालायची ना बरं मी त्याची त्याला माझी मला. कारण ह्या चालू काळामध्ये टोप्या घालणारे जास्त आहेत लिवणारे कमी आहेत. खूप चांगलं बोलला धन्यवाद. असंच दोघांची मैत्री टिकून राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. की तुम्ही तुमचं एका ठिकाणी आहे आणि गटुडं 2 ठिकाणी आहे. नाही सुख केस बसते दुःख नाही आमचं गटुडं एकच ठिकाणी आहे 2 ठिकाणी नाही. अहो प्रपंच वेगळा परपंच एका ठिकाणी गटुडं नाही जीव एक ठिकाणी आहे. आणि ते तुमचे गाववाले इथं हे आहेत गावाले हे पाहुणे का पाहुणे बघायला तुम्हाला. तुमचं कोणतं गाव आहे? सावरगाव. आता ह्या दोघांचं तर म्हातारपण आनंदी आहे. तुमचं कसं आहे? माझं ह्या दोघांपेक्षा चांगलं आहे. दोघांपेक्षा चांगलं आहे का? होय. कस काय? काहीच काम करीत ना मी नुसतं खायचं आणि चहा पाणी करून म्हैस राखायची. म्हैस राखणं बी कामच आहे की. आई ती पिंडी टाकायची आई ती पिढी टाकायचं नशीब ना. मग तुम्ही जगातला पहिला व्यक्ती दिसाला तुम्हाला काहीच काम नाही म्हणलं. फक्त चहामुळे म्हैस ठेवल्या खाण्यामुळे आपल्या स्वतःसाठी का? आणि मग काय दुसऱ्यासाठी असते का? अहो काय विकतात ना काही जण. पोराला दूध पाजवायचं ना आपण मार खायचं. शेतातलं आपलं म्हैस शेतच लई नाही कसं काम. मग आता कसं सुखाचं आहे म्हणाला. बसून खायचं सुखाचं आहे म्हणलं. खायला पैसे लागतात ना. पैसे शासन पगार देतय. तुम्ही शासनाच्या जीवावर जगाला का? आणि मग 13,000ची पगार आहे का? आहे का 60 वर्षाची. होय. ओळखपत्रावर वय जास्त लावला का म्हणतो? नाही बाबा
आधीच लागले आमच्या बायकोचं बघितलं तर तुम्ही नवल करता किती आहे 90 बायकोचं 90 वय केलंय का हो. किती शहाणा असेल ती लिहणारा लिहावणार बघा आणि बायकोचं वय किती लावलंय 90 आणि तुमचं वय किती लावलंय 75 आता लगीन झालं मला 72 ला का हा हा, हा. तुम्हाला प्रकृती सांभाळली म्हणून वाटतं काय काय दूध आम्ही चटणी भाकर ह्यांना दुधाचा वर वाय म्हणाय की 72 पासून अजून रुपयाचं दूध विकत आणलं नाही हा, हा. मै साठली की दुसरी आणता हा, हा. बर बर धन्यवाद चांगलं आहे तुमचं मतार्पण मग अहो डॉक्टरने नवल केलं पाठ थापतील माझ्या काय म्हणलं माझ्या काळात 24 पेशंट होते बायपासला हा, हा. तुमच्यासारखी एकाची प्रकृती नाही मला एवढा म्हातारा झालोय एकदा पिक्चर बघितलाय मी कोणता सतीची पुणे आली त्यावर ती दुसऱ्यांदा सतीची पुणे आहे कोणता पिक्चर सतीची पुणे आहे म्हणून होते सतीची पुण्य आहे. हा, ती काचावर बाई चलत होती ती पिक्चर बघितलेला बघा तेवढा जिंदगी पुन्हा नाही असं असं चला